नको. मग परमात्म्यानं थोडं डोकं लावलं, आपण यांच्यासाठी व्यवस्था या अधिक मासाची करावी. पण अधिक महिन्यामध्ये नरसिंह या ठिकाणी अवताराला भगवान परमात्मा आले आणि त्या नरसिंहाने हिरण्यकश्यपूचं उदर विदीर्ण केलं. लक्षात ठेवा, विदीर्ण याचा अर्थ दोन भाग केले आणि त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये असं कोणी एखादं रत्न आहे का ते पाहण्याचा प्रयत्न करू लागले. कोणीच दिसायला तयार नाही. त्यावेळेला भक्तराजांनी स्तुती करायला सुरुवात केली. नारायणं नमस्कृत्यं नरोत्तमं देवीं व्यासं ततो जयमुदीरये, अशी स्तुती केली. हे देवा, जरा जाग व्हा, सावध व्हा, आमच्याकडे पहा असा विचार केल्याबरोबर परमात्म्याची दृष्टी त्या भक्ताकडे गेली आणि विजेचं जरी या ठिकाणी तेज कमी असेल एवढा परमात्मा त्या ठिकाणी क्रोधिष्ठ होते, शांत झाले आणि त्या भक्ताला कवटाळलं, जवळ घेतलं आणि त्याच्यावर कृपा केली. म्हणून कृपा कटाक्ष निहाळिले आपोले पदी बैसविले, त्याला या ठिकाणी आपल्यास केलं. आणि बाळा काय हवंय असं विचारल्याबरोबर भक्तराज प्रल्हादांच्या नेत्रातून आनंद अश्रू येऊ लागले. एकच मागतो, काय कसेही असो यांच्या वंशात कुळात माझा जन्म झालेला आहे, यांच्यावर कृपा करा, असं तसं यांना जाऊ देऊ नका. हे माझ्या पितृदेवतेच्या बद्दल मी तुम्हाला या ठिकाणी क्षमा मागतो. त्यावेळेला भगवंताच्या डोळ्यात अश्रू आले. का बरं? कुळ या ठिकाणी आपलं महत्वाचं आहे, म्हणून या ज्या कुळात ज्या वंशात जन्माला आलो त्याचा स्वाभिमान आणि त्याची नियमावलीचं पालन करणं त्या पुत्राचं कर्तव्य. लक्षात ठेवा. म्हणून भक्तराज प्रल्हादांची कृपा या ठिकाणी कृपा त्यांच्यावर नारायणाची झाली आणि हा प्रस्थापित महिना अधिक मास त्या ठिकाणी होता. म्हणून देव अटीमध्ये सापडले नाहीत. कोणाच्या? त्या मागणाराच्या. त्याच्या सगळ्या अटी मान्य करून वेगळाच दिवस काढला. म्हणून नरसिंहाचं पुष्पवृष्टी करायच्या वेळेला लोक विचारतात, तेव्हा फुलं कधी उधळावेत? सूर्य अस्तमान झाल्यावर त्याचं जे तांबड असतं का नाही त्याच्यावर पुष्पवृष्टी करा, तिथंच नरसिंह जन्म झाला असं लक्षात असू द्या, असं म्हणायचं असतं. म्हणून हा एक विषय. आणि दुसरा विषय काय तर या ठिकाणी तिथीचं संक्रमणाचा गॅपचा काळ. याच्यामध्ये दर वर्षाला येणारा 10 दिवसाचा काळ आणि 3 वर्षाला येणारा 30 दिवसाचा काळ, या दोन्ही अंगाने या ठिकाणी हा महिना उपयुक्ततेचा आहे. आता राहिला प्रश्न त्याच्या नावाचा. नामकरण संस्कारात 3 प्रकार येतात. त्याचं कारण आहे अधिक मास, मलमास आणि पुरुषोत्तम मासानंतरचा विषय राहिला. पण अधिक आणि मल याचा विचार आपण या ठिकाणी करायचा आहे. विठ्ठल म्हणून काही गोष्टी हिनकस समाजामध्ये जर असल्या तर त्या व्यक्तीला आपल्या एकांतवासामध्ये पश्चाताप वाटत असतो. जगामध्ये कोणाला काही बोलायचं नसतं, पण अंतःकरणामध्ये दुःख असतं आणि ते दुःख परमात्म्यासमोर मांडायचं असते. दुसऱ्याला कोणाला बोलू नये. लक्षात ठेवा, झालेला अपमान पचवावा. कारण काय, जगामध्ये चांगलं जरी असलं तरी पटणार नाही आणि वाईटाला या ठिकाणी खात पाणी घालण्याशिवाय राहणार नाही. म्हणून अनुकूल काय आणि प्रतिकूल काय याचा सारासार विचार करणं गरजेचं आहे. आपला विषय काय आहे? मलमासाचा. मलमास हा या ठिकाणी अपमानित होता, त्याला आधार नव्हता. उदाहरणार्थ सूतपुत्र 4 चौघामध्ये गेल्यानंतर जर शेवटचा निर्वाणीचा प्रश्न विचारला तर माग यावं लागतं. त्याचं कारण योद्धा होते, लढवय्या होते, परंतु त्याला या ठिकाणी स्टॅम्प नव्हता. कसं आहे तर तिथं स्थिर व्हावं लागतं. पण आपला विषय काय आहे? या मलमासाने एकांतवासामध्ये दुःख स्वतःच्या हृदयात बांधल्या गेलं आणि कोणाकडे जावं? कारण या जगाची निर्मिती कोणी केलेली आहे? त्रिगुणात्मक दैवता कोण आहे तर ब्रह्मा विष्णू महेश. म्हणून पालन करती दैवता कोण आहे? भगवान विष्णू. त्यांच्याकडे शरण गेली. लक्षात ठेवा, त्यांची प्रार्थना केली. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. गच्छामी याचा अर्थ शरण. शरण आलेलो आहे. आमचं या ठिकाणी काय करा तर कल्याण करा. ती शरणांगती पत्करल्यानंतर परमात्म्यानं विचारलं, किं कारणे प्रयोजन, काय कारण आहे, कशासाठी आलेला आहे? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं, चैत्र महिन्यापासून ते मार्गशीर्षापर्यंत प्रत्येकाचे नाव आहेत.
लक्षात आलं का? प्रत्येकाच्या दैवत आहेत, प्रत्येकाचा शास्त्राधार आहे. म्हणून याच्या गोष्टी करायचा जर विचार केला, आम्हाला कोणाचं नाव आहे, आम्हाला कोणाचा शास्त्र आधार आहे हे सांगा असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, आता इथं काही मी बोलू शकत नाही, तुम्ही काय करा तर या ठिकाणी गोकुळाच्या ठिकाणी तुम्ही जा, तिथं माझा 8वा अवतार चालू आहे आणि तो पुरुषोत्तम अशा प्रकारचा त्याचे गुण आहेत, त्याचं आचरण आहे, त्याचं कर्म आहे, तिथं जा. म्हणून त्याने या ठिकाणी परमात्म्याला नतमस्तक झाले आणि मग पृथ्वी तलावरती आल्यानंतर तो परमात्मा कुठं बरं सापडेल? शेवटचा काळ द्वारकेतला आहे, जाऊ द्या, ते भोगाचा काळ आहे. परंतु भक्तीचा काळ कुठे? वृंदावनामध्ये. प्रेमाचा काळ कुठे? गोकुळामध्ये. लक्षात असू द्या, तिथं तरी असेल. किंवा शौर्याचा काळ कुठे? तर मथुरेमध्ये असेल. त्या तिन्ही काळामध्ये कुठंतरी तो सापडेल, जा बरं तिथं. म्हणून तिथं तो महिना गेला तर तो गो पालन करणाऱ्या श्रीकृष्ण अवतारामध्ये त्यांना दिसला. ते गाईचा सांभाळ करत होते, ते शेण या ठिकाणी वाहत होते, गोपींची मदत करत होते.